बरोबर आहे त्यांचं, त्यांना वाटणं साहजिक आहे. कारण युतीमध्ये येत असताना आपल्या युतीतल्याच एखाद्या मित्र पक्षाच्या याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणं हे बरोबर आहे. परंतु ही काही घटना पहिल्यांदा नाही घडली. ज्याला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युती शासनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला समर्जित घाडगेंनी सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात. त्यामुळे काय खास ज्यावेळेला निवडणुका लागतात, ज्यावेळेस तिकीट वाटप होतं आहे त्यावेळेपासून मार्ग काढायचा असतो. आता माझं तर मत असंच आहे की आपल्या 3 विधानसभा जागा वाढणार आहे. कारण आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे. 2026पासून आता त्याची पुनर्रचना चालू होणार आहे. जातनिहाय मतदानाचं म्हणजे हे होणार आहे, गणना होणार आहे. आणि त्यामुळे 3 जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्या जास्त आहे. तर कदाचित चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला. 2 वेगवेगळे मतदारसंघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही. आणि मला वाटतं ज्या ज्या वेळा अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्यावेळा ते आपला गट टिकवण्यासाठी, आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात. त्याशिवाय ते टिकत नसतं. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.